कोल्हापूरकर राम कोल्हापूरकर राम या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे आषाढी एकादशी आणि मला जायचं आहे विठुरायांचं दर्शन घेण्यासाठी आणि मी जाणार आहे ऍक्च्युअली तलावच्या इथे विठुरायांचं मोठं मंदिर आहे, तिकडे जायचं आहे। आणि मला शाहूप्रसिद्धांचा कॉल आला होता की तिथे आज केळी वाटप आणि खिचडी वाटपचा कार्यक्रम आहे, तर आपल्याला तिथे जाऊन विठुरायांचं दर्शन घ्यायचं आहे। तिथलं काय काय तिथे आहे, आपल्याला भजन वगैरे बघायला भेटेल आणि तिथे काय काय चाललंय ते आपल्याला तिथून जाऊन बघू, विठुरायांचं दर्शन घेऊन। तर आपण जाऊ आता थेट मंदिरात, तर तुम्ही पण चला आणि दर्शन घ्या। चला पुढे वा, चला पुढे वा, मावशी पुढे वा। आज खरं पाहिलं तर आपल्या आराध्य दैवत, आपल्या हिंदुस्थानचे दैवत विठू माऊलींचा आज खरोखर उत्सव आहे। आणि आचोळा गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये खरोखर आज भाविकांनी सकाळपासून चांगल्यापैकी रांग लावलेली आहे। पाऊस वरून गणगण पडत आहे, खरोखर त्याचीच कृपा आहे की वसईविरा नालासोपारामध्ये म्हणावा एवढा पाऊस या 2 महिन्यामध्ये कधीच झाला नाही, पण आज त्याची कृपा आहे की तो वारंवार काल रात्रीपासून चांगल्या प्रकारे पडत आहे, खरोखर त्याची कृपा आहे। आणि मी बोलतो आज सर्वांनी आपल्या या विठू माऊलीचे दर्शन घेऊन आपली संस्कृती जपावी। हे मंदिर आपलं आचोळा गावामध्ये तलावाच्या शेजारी आहे, तरी वसईविरा नालासोपारामध्ये जे भक्त असतील तर नक्की येऊन आपल्या विठू माऊलीचं दर्शन घ्यावं। रामकृष्ण रामकृष्ण हरी। बाप्पा भरपूर करते।
तिकडे चालू आहे अपाट करते ना. रामकृष्ण हरी माऊली दे बाय. पाठीमागे इकडे राम कोल्हापूर राम कोल्हापूर दिसते काय सुंदर सुंदर ठीक आहे बाळा माऊली ओ माऊली नारी तुम्ही दर्शनाला आला इकडे कुठे राहता कुठे हा वैद्यवाडी मग कसं वाटतं इकडे येऊन मस्त ना माऊलींचं दर्शन घेत आहे माऊली दर्शन घेऊन कसं वाटलं छान वाटलं ना हा एवढ्या पावसात तुम्ही दर्शन घ्यायसाठी आलाय कुठे राहताय कुठे तुम्ही जवळच राहताय अरे कसं वाटतं इकडे येऊन लय भारी वाटतं ना पण रामकृष्ण हरी इकडे बघा छत्रपती शाहू प्रतिष्ठान आयोजित आषाढी एकादशी निमित्त आज फळ वाटपाचा प्रोग्राम आम्ही आयोजित केला होता. तो प्रोग्राम आता चालू आहे. आज त्या प्रोग्रामसाठी बरेच भाविक बरेच कोल्हापूरकर आज आठवडे गाव विठ्ठल मंदिराचे सगळे जमा झालेले आहेत. हे आम्हाला माऊलीनं चांगली बुद्धी देऊन लोकांना आम्ही प्रसादाचं वाटप करत आहोत. असाच आमच्या आपण चांगलं कार्य घडावं आमचं छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर असंच आमचं कार्य घडावं हीच आमची सदिच्छा आहे. आषाढी एकादशीनिमित्त हा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि अशा उत्कृष्ट कार्यक्रम आम्हाला ह्याच्यापूर्वी ठेवायचे त्याच्याबद्दल जो काही कार्यक्रम आम्ही सध्या आयोजित केले आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्राचंच नव्हे तर जगामधलं जे श्रद्धास्थान आहे ते आपली विठ्ठल आणि
रुक्माई माऊली आणि आज आषाढी एकादशी निमित्त सगळ्यात मोठा दिवस हा विठ्ठल भक्तांसाठी आजचा असतो आणि तो दिवस छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर वसई विरार नालासोपारा या सामाजिक संस्थेच्या वतीनं त्याचबरोबर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आचोळे गाव यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण या ठिकाणी खिचडी वाटप त्याचबरोबर फळ वाटपाचा कार्यक्रम अगदी संयुक्तपणे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व भाविक भक्तांसाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। छत्रपती शाहू प्रतिष्ठान फक्त अशाच पद्धतीचं सामाजिक कार्य न करता मदतीचं कार्य असो अजून चांगल्या प्रकारची सामाजिक कामं असो या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये असो किंवा महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये असो हे इथून पुढे करतच राहील अशा पद्धतीची बुद्धी अशा पद्धतीचं बळ अशा पद्धतीची शक्ती आम्हाला विठ्ठल रुक्मिणीने द्यावी आणि आमच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या कडून त्यांच्या हातून अतिशय चांगलं असं सामाजिक कार्य व्हावं अशी आजच्या दिवशी विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा समस्त महाराष्ट्रीय वासियांना मी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। शाहू प्रतिष्ठानच्या तर्फे वसई विरार महानगरपालिकेमध्ये शाहू प्रतिष्ठानचं नाव घेऊन आम्हाला माऊलीची सेवा करायची संधी मिळाली। त्यामुळं आषाढी एकादशीनिमित्त सर्व भाविकांचा मी हार्दिक स्वागत करतो। कोल्हापूरवासियांना जो कार्यक्रम कोल्हापूर शाहू प्रतिष्ठानाने केलेला आहे त्याच्यात आम्ही सगळे सहभागी रामकृष्ण हरी। छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर नावासमोर वसई विरारतर्फे विठ्ठल रुक्मिणी मंदिर अतिशय नावासमोर पूर्व येथे फळ वाटपाचे आयोजन केलेले आहे। सर्व भाविकांना आणि सर्व कोल्हापूरवासियांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। वाटप केला बघू शकता की मंदिर असं वाटतं की आपण इथं पंढरपूरला इथे आलो असं वाटतं कारण आपण लोक पंढरपूरमध्ये जाऊ शकत नाही तर अशा ठिकाणी आपण आज कार्यक्रम साजरा केला आणि सर्व भक्तांना आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। रामकृष्ण Thank you.